महिला आरक्षणासाठी मोर्चा काढणं भाजपला पडलं महागात। वरळीतल्या मोर्चात नियमांचं उल्लंघन झाल्यानं पोलीस गुन्हा दाखल करणार। सत्ताधाऱ्यांचा समाचार घेणाऱ्या महिलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा। राज्यातील 14 पैकी 7 साखर कारखान्यांना कर्ज देण्यास राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाचा नकार। संग्राम धोपटेंसह काही साखर सम्राटांना दणका। त्रुटी दुरुस्तीनंतर पुन्हा प्रस्ताव पाठवण्याची तयारी। मल्लिकार्जुन खरगेंनी पंतप्रधान मोदींचा दहशतवादी उल्लेख केल्यानं भाजपचा संताप। निवडणूक आयोगाकडे तक्रार। जितकी चिखलफेक कराल तितकं कमळ फुलणार, अमित शहांनी सुनावलं। राज्यातील सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम। सरकारसोबतची बैठक निष्फळ। उद्या पुन्हा चर्चा। बुलढाण्यातील 2 घटनांनी राज्यभरात खळबळ। लग्न जुळत नसल्यानं 48 तासात 2 तरुणांची आत्महत्या। शेतकरी कुटुंबातल्या युवा पिढीची व्यथा पुन्हा एकदा ऐरणीवर। महापालिकेचे अधिकारी असल्याची बतावणी करत पोलिसांनी ठोकल्या ड्रग्ज क्वीनला बेड्या। 6 कोटींचं ड्रग्ज कचऱ्याच्या डब्यात लपवणाऱ्या अश्विनी पॉलच्या अटकेचा थरार समोर। होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणकडून पुन्हा एकदा भारतीय जहाज लक्ष्य। 3 भारतीय जहाजांवर गोळीबार, तर इराणनं चर्चेकडे पाठ फिरवल्यानं ट्रम्प बेजार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।